भाजपचे फायर ब्रँड नेते अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हिवाळी अधिवेशन आहे आणि आज अधिवेशनामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. बऱ्याच राजकीय तर्कवितर्क लढवले जातात, चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे काय नेमकं दडलं आहे अशी पण चर्चा रंगते. काय म्हणाल? नाही, मला उद्धव ठाकरेंची क्यू येते आहे. कारण हे भाषणात बोलले होते, एक तर मी राहीन किंवा एक तर हा राहील. तर उद्धव ठाकरे राहिले घरात. आणि मी त्याच वेळेला ट्विट करून म्हटलं होतं की एवढं अटीतटीवर यायचं कारण नाही. तुम्ही घरात बसा कोमट पाणी पीत, देवेंद्रजी मुख्यमंत्री नसतील. आणि त्यामुळे आज ज्या देवेंद्रजींचा एवढा रागराग केला, द्वेष केला, त्यांच्यावर असंस्कृत भाषेत खालचे प्रकारचे शब्द वापरले, त्याच देवेंद्र फडणवीसांना ज्या नागपूरमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस हे नागपूरवरचे कलंक आहेत अशी टीका केली होती, त्याच नागपुरात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना भेटावं लागतं आहे. याच्यापेक्षा त्यांची वैफल्यग्रस्त आणि त्यांची दुर्दैवी व्यवस्था दुसरी कुठलीच असू शकत नाही, एवढंच मी याच्यावर म्हणेन. नक्कीच. पण यामागे राजकीय अर्थ पण काढले जातात. पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येतील का, किंवा हिंदुत्वाचा धागा पकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यामागची काही समीकरणं घडतायत का, याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत. बघा, तर्कवितर्क तुम्ही मीडियातली लोकं लावणं तुमचं ते काम आहे. मी याच्याकडे द्वेष आणि मत्सर एखाद्या व्यक्तीचा केल्यानंतर एखाद्याच्या नशिबात काय येतं या दृष्टिकोनातून बघतोय. आणि त्याच्यामुळे आज त्यांना मुख्यमंत्र्यांना नागपुरात येऊन भेटावं लागलं. शेवटी अशा पद्धतीने बोलणं, सामाजिक जीवनात अशा असंस्कृत शब्दांचा वापर करणं हे किती चुकीचं आहे हे उद्धव ठाकरेंच्या आजच्या या कृतीमुळे सिद्ध झालेलं आहे. तुम्ही म्हणता द्वेष आणि मत्सर, पण राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो. मग अशा तर्कवितर्क जर लढवले जात असतील तर त्यामध्ये गैर काय? राजकारणामध्ये आमचे मित्र म्हणजे विचारांची बांधिलकी आहे आणि आमचं शत्रू तर कोणीच नाही. आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही कोणालाच शत्रू मानत नाही. सोबत होतात ना, आम्ही कुठे नाही म्हटलं. त्यांनी युती तोडली, ते बोलले ना 25 वर्ष मी सडत होतो युतीमध्ये. त्यांनी हिंदुत्व सोडलं, आम्ही कुठे सोडलं. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. आज सुद्धा विधानसभेत मी बोलत असताना मी अनेक विषय हिंदुत्वाचे मांडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे किती अगतिक अयशस्वी राजकारणी ठरलेत हेच याच्यावरनं सिद्ध होतं आहे. या भेटीनंतर विधानसभा अध्यक्षांची पण त्यांनी भेट घेतली. आता विरोधी पक्ष नेत्यावरती पण त्यांचा दावा आहे. आदित्य ठाकरे आणि भास्करराव जाधव या दोघांची नावं सध्या चर्चेत आहे. कसं पाहता याकडे? नाही, विरोधी पक्षनेता पद ज्याच्याकडे 29 आमदार आहेत त्यांनाच मिळतं. तरीसुद्धा अशा परिस्थितीत ते द्यायचं का नाही द्यायचं हा निर्णय सर्वस्वी अध्यक्षांचा आहे. ज्या अध्यक्षांवर त्यांनी अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती त्याच अध्यक्षांना आज ते भेटलेले आहेत. आणि त्याच्यामुळे यातला निर्णय जो काही असेल तो अध्यक्ष प्रथा, परंपरा, कायदे कानून याला धरून करतील याच्याविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे. पण जे 25 वर्ष आमची सत्ता राहील अशा वल्गना करत होते त्यांना विरोधी पक्षनेते पदाकरता आता दारोदार भेटावं लागतंय, अशी इतकी वाईट अवस्था त्यांची झालेली आहे. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. छगन भुजबळ निघून गेलेत येवल्याला, या अधिवेशनामध्ये ते उपस्थित राहणार नाहीत म्हणाले. अजितदादा दिसत नाही आहे, 2 दिवस झालेले आहेत. आणि त्यामुळे छगन भुजबळ म्हणतात की फडणवीस यांची अपेक्षा होती की त्यांनी मंत्री व्हावं, पण कुणीतरी असं होतं की ज्यांनी त्यांचा पत्ता कट केला. ही व्यक्ती कोण होती हे आता संशोधनाचा भाग आहे, शोधावा लागेल. या विधानाकडे कसं पाहता? नाही, छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या कुठल्याही अंतर्गत बाबींवर मला भाष्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही, आवश्यकता नाही. बदनाम होते? नाही, बदनामीचा काही मुद्दा नाही आहे. छगन भुजबळ हे अत्यंत ज्येष्ठ नेते, अजित पवार एक समर्थ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतल्या या सगळ्या बाबी आहेत. त्यांच्या पक्षातल्या कोणी मंत्री व्हायचं हे त्यांच्या पक्षाने ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाची ओबीसींकरताची लढाई ते खेळलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतले हे जे विषय आहेत त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे लोकच भाष्य करतील असं मला वाटतं. मंत्रिपदाचा विषय निघाला तर विचारून टाकतो. तुमचंही नाव मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये होतं. बरेच आमदार नाराज आहेत. 42 पैकी 11 जणांची यादी समोर आलेली आहे.
तुम्ही पण नाराज आहात का की पक्षासोबत एकनिष्ठ राहाल, जसे इतर अनेक वर्षापासून तुम्ही एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि वाट पाहाल? पेशन्स इज गॉड म्हणतात, तसं पेशन्स ठेवण्याची तयारी तुमची आहे? मुळामध्ये मी राजकारणामध्ये आलो आहे तो विचारांकरता आलेलो आहे. विचारांची लढाई खेळण्याकरता मी या राजकारणामध्ये, मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे मी नाराज विराज होण्याचा काही मुद्दाच नाही आहे. म्हणजे एखाद्याला असं माझ्याविषयी वाटत असेल ते तरी असं वाटणंसुद्धा मी माझा अपमान समजू शकतो. शेवटी आम्ही विचारांकरता राजकारणामध्ये आहोत आणि त्याच्यामुळे लक्षावधी कार्यकर्ते या पक्षाचं त्याग करून काम करत असतात. अशा एका श्रेष्ठ पक्षामध्ये मी आहे, हेच माझं भाग्य आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.